मान्सूनने आज अरबी समुद्रापर्यंत मजल मारली। श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत मान्सून पोहोचलाय। तसंच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान कायम आहे। त्यामुळे मान्सून पुढील 4 दिवसांमध्ये आणखी पुढे सरकेल तर राज्यात पुढील 5 दिवस वादळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। पोषक हवामान असल्याने मान्सूनने आज आणखी काही भागात प्रगती केली। मान्सूनने आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग तसंच अंदमान आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे। मान्सून आता श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलाय। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव आणि कोमोरिनचा भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमानचा उर्वरित भाग आणि मध्य बंगालच्या उपसागराचा उरलेला भाग मान्सून काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसासाठी पोषक हवामान आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या वादळी पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे। लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे। खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात पुढील 5 दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे। आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्येही पुढील 5 दिवस काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय।